फेस तर सगळ्यांच्याच क्रिकेटरच्या ह्याच्यात येतो. ही मदत झाली असेल तर माझ्या संघात चिन्ह कदम असेल किंवा किशोर सिलेक्टर असेल. पहिली टुर्नामेंट मी आमच्या महालक्ष्मी मंदिर जवळ झाली होती. त्या खेळाडू आमच्याकडे 9 ते 10 झाले आहेत. बॅडलक होता राहुल किंवा त्या संघाचा संजय मडो असेल. परुळ्याचे 2 प्लेअर खूप आवडतात. ऑल टाइम फेवरेट असेल अतुल सलेटकर, नंतर मयुरेश शिवडावकर आहे, योगेश मेस्त्री असेल, सोहेल शेख असेल, पराश. थोडंफार लग नाही आहे त्याच्याबद्दल. बरोबर लक्ष्मणीतला गोलंदाज आहे, तो कधीही कमबॅक करू शकतो. आमचा वैयक्तिक असा वाद कोणाच कुठच्याच संघाविरुद्ध नाही आहे किंवा कुठच्याच प्लेअराविरुद्ध नव्हता. 10 टुर्नामेंट जर होत असतील तर आम्हाला निदान 2 ते 3 टुर्नामेंट तरी हरण्याची तर कुठच्याच संघाबरोबर इच्छा नाही आहे. पण परफॉर्मन्स वाईज बघितलं तर जय भवानी संघ थोडा खडतर वाटतो आम्हाला. त्या हातून घेतलेला बाजार बॉयचा जो अवॉर्ड होता टुर्नामेंटचा, तो कायम लक्षात राहील. त्यांच्याबद्दल बोललो तर इमोशनल होतं. सजेशन एकच आहे की व्यसनाधीन होऊ नका. बद्दल तू काय सांगू? आयोजनामध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नाही. चव्हाण बद्दल बोलायचं तर खूप आहे. मित्र म्हणून तो टॉप लेवललाच होता. कायमस्वरूपीच महेश आळवे असेल, वन ऑफ द बेस्ट प्लेअर. ॲडम गिलक्रिस्ट त्याला म्हटलं जातं, ते एक्स्ट्रा घेण्यात एक्सपर्ट होते. दिनेश सिलेक्टर असेल किंवा अमित कुडाळकर असेल. PTMची स्पर्धा अपेक्षा आहे की माझी आता ती सोहम तेजस्पोर्ट संघाने ती स्पर्धा जिंकावी. म्हटला तर दर्शन नांदेकर ती म्हणजे ॲटिट्यूड नावाची गोष्ट आहे ती अजिबात नाही आहे. फ्रेंडशिप चॅनलमध्ये वैभव जाधव असेल,